मस्त अशी आपण छान गोड आंबट तिखट कैरीची चटणी रेसिपी आपण बघणार आहे। जेवताना तोंडी लावण्याकरता, पराठ्यांसोबत खाण्याकरता अतिशय अप्रतिम चवीची। आता भाजी मार्केटला बाजारामध्ये तर छान छान अशा कैऱ्या येत आहे, तर मग नवनवीन रेसिपी तर कैरीपासून झालीच पाहिजे। तर नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा इथं मी 1 पाव कैरी घेतलेली आहे। तर अशी बघा साल काढून अशी कट करून घेतली। 1 वाटी गूळ घेतला, 1 चम्मच जिरं असं थोडंसं आबडधोबड कुटून घेतलं, 1 चम्मच बडीशोप आबडधोबड कुटून घेतली। आणि बघा आता कढई ठेवली मी गॅसवर। कढई मध्ये 2 ते 3 पड्या तेल घातलं। तर खूप सुंदर प्रकारे ही मस्त गोड आंबट तिखट चटणी होते। तर आता इथं गॅस मध्यमच ठेवायचा आहे। तर बघा कारण आपलं जिरं आणि जी बडीशोप आहे ते अजिबात करपू द्यायची नाही, नाहीतर चटणीची चव मग आपली खराब होईल। तर अगदी बारीक गॅसवर टाकून द्यायचं जिरं आणि बडीशोप। तर बघा आता जिरं आणि बडीशोप टाकून घेतलं मी, आबडधोबड कुटून घेतलं होतं। तर आता बघा जे कैरीचे आपण असे उभे काप करून घेतलेले आहे ते टाकून घेतले। तुम्हाला इथं खिसून घ्यायची तरी चालते, पण असं थोडंसं कैरी मस्त छान अख्खी दिसली का मग छान लागते दाताखाली आल्यावर, पण एक दिसायलाही वेगळी दिसते, खायलाही मजा येते। सगळे प्रेमाने पण खातात घरामध्ये। आणि एकदा तुम्ही बनवली तर तुमचं सगळेजण घरातले कौतुक केल्याशिवाय राहणार नाही। तर आता बघा कैरी टाकून घेतली आणि साल काढून घेतली होती बरं का, आणि उभ्या आकारामध्ये कट करून घेतली। आता मी झाकण ठेवणार आहे आणि एक वाफ येऊ देणार आहे। तर अतिशय सुंदर लागते मैत्रिणींनो हे तिखट गोड आंबट, तेही गुडापासून आपण बनवलेली ही कैरीची चटणी नक्की बनवून बघा। तुम्ही नेहमी नेहमी बनवाल आणि इथं आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे 3 ते 4 महिने ही आरामशीर टिकते। काचेच्या बरणीत वगैरे तुम्ही ठेवू शकतात किंवा मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल। आता बघा इथं 2 दालचिनीचे मी तुकडे टाकत आहे, म्हणजे एक चव मस्त येते, दालचिनीमुळे फ्लेवर छान येतो चटणीला। तर तुम्हाला पावडर टाकायची तर तुम्ही पावडरही टाकू शकता। आता इथं बघा मी अर्धा चम्मच काळं मीठ वापरलेलं आहे आणि अर्धा चम्मच मी साधं मीठ वापरणार आहे। तर काळ्या मिठामुळे खूप छान चव येते, म्हणून तुम्ही नक्की वापरा। किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला स्किप करायचं तर करू शकता। तर अर्धा चम्मच साधं मीठ, अर्धा चम्मच काळं मीठ। आता इथं मी 2 चम्मच लाल मिरची पावडर वापरलेली आहे, काश्मीरी पण आहे आणि तिखट पण आहे, दोघं मिक्स वापरलेली आहे। आता हे परतून घ्यायची बघा। आता हे परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे। तर गूळ आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त वापरू शकतो। तुम्ही जर अर्धा किलो कैरी घेतली तर तुम्ही 500 ग्रॅम कैरी घेतली तर तुम्ही 250 ग्रॅम 200 ग्रॅम पण गूळ वापरू शकतात। आपल्या आवडीनुसार आपल्याला कितपत गोड आणि कमी गोड पाहिजे तर तुम्ही थोडंसं खाऊन बघितलं आणि गूळ परत टाकला तरी चालतं, पटकन होतं। आता बघा इथं गॅस एकदम बारीकच ठेवलेला आहे आणि गूळ आता मस्त असं वितळेल। तर एक 5 ते 6 मिनटामध्ये हे पटकन होतं। आणि बघा आता मस्त गुळाला पाणी सुटत आहे। तर छान प्रकारे कैरी पण मस्त शिजलेली आहे। तर इथं बघा मी आता एक अर्धा चम्मच मी वेलची पूड टाकत आहे। तर बघू शकता वेलची पूडमुळे पण एक छान चव येते। तुम्ही या प्रकारे ही मस्त गोड आंबट तिखट चटणी कैरीची नक्की बनवून बघा। मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, तुम्ही नेहमी नेहमी बनवाल, इतकी ही चविष्ट लागते। फक्त याच्यात पाण्याचा वापर करू नका, म्हणजे ही टिकायला मग 3-4 महिने आरामशीर टिकल। तर बघा ही झटपट आता बारीक गॅसवर मी अशी हलवते आणि एक 5 ते 7 मिनटामध्ये ही आरामशीर तयार होते। आणि तुम्हाला जर अशी रस्सेदार पाहिजे तर तुम्ही पटकन मग गॅस बंद करून टाका, एक 2 ते 3 मिनटामध्येच। तर बघा मी एक 5 ते 6 मिनटं होऊ दिलेलं आहे। तर तुम्ही पराठ्यांसोबतही खाऊ शकतात, जेवताना तोंडी लावू शकतात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही तिखट गोड आंबट कैरीची चटणी रेसिपी माझी साधी सोपी आवडली का? जर आवडली असेल तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की द्या मैत्रिणींनो, तुमच्याकरता मी दररोज नवनवीन रेसिपी घेऊन येत असते। तुम्हाला रेसिपी आवडली का मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि मैत्रिणींनो, रेसिपी पूर्ण बघा, स्किप न करता बघा, ॲड पण बघा आणि हाईप पण करा।
आपल्या रेसिपीला. तर बघू शकता मैत्रिणींनो, मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. तर आपण आता वाढून घेऊयात आणि या तुम्ही पण अशी खट्टी मिठी मस्त छान गोड आंबट तिखट चटणी खायला आले ना तोंडाला पाणी, तर या मग तुम्ही पण एन्जॉय करायला. खा तुम्ही पण, नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका. रेसिपीला प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद, रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दलही धन्यवाद. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती छान चटणी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.